तर नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या सरकारने आपल्याला आव्हान दिलं आहे की तुम्ही सोनं वगैरे खरेदी करू नका. तर त्यावर माझं म्हणणं एवढंच आहे की माझी जी दिनचर्या आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे. मी सकाळी उठायचो, नाश्ता करायचो आणि त्यानंतर मी निघायचो सोनं घ्यायला. आता साधारण मी परवा एक 30-40 तोळे सोनं घेतलं, काल मी एक 50 तोळे सोनं घेतलं आणि आज नेमकं मी सोनं घ्यायला निघालोच आणि माझ्यासमोर ही न्यूज होती की तुम्ही सोनं वगैरे खरेदी करू नका, असं आपल्या सरकारने आपल्याला आव्हान दिलं आहे. त्यामुळं आता तुम्ही मला बघून तुम्हाला वाटत असेल की बाबा यांनी सोनं वगैरे काय घातलं नाही, चेन घातली नाही, गोफ घातला नाही, ब्रेसलेट घातली नाही, अंगठी नाही आणि हा बोलतो एवढं सोनं याच्याकडं. तर माझ्या मोबाईलचं जे बॅक पॅनल आहे ना ते सोन्याचं आहे, माझ्या मोबाईलचं कवर आहे ना ते सोन्याचं आहे, पण ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मी आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आणि जे म्हणजे ते दाखवेलच तुम्हाला कधीतरी. आणि जे बाकीचं सोनं आहे ते मी ठेवलं एका गुप्त जागेवर फॉर सेफ्टी रिझन्स. कारण मला असं सोनं वगैरे घालून असं म्हणजे अंगठ्या, चैन वगैरे मला असं दिखावा वगैरे काय आवडत नाही. मी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवतो. तर मला असा प्रॉब्लेम झाला की माझी जी दिनचर्या आहे ती मी कशी करू, कारण माझा प्रॉब्लेम. अरे दादा हे काय करते? अरे ते लोकांना सांगतोय. अरे तुला तर माहितीच आहे माझी दिनचर्या काय आहे की मी सकाळी उठतो, नाश्ता करतो आणि मी सोनं घ्यायला निघतो. म्हणजे माझी दिनचर्याच बिघडली ना. सरकारने आपल्याला आवाहन केलंय की सोनं वगैरे खरेदी करू नका. त्यामुळं तेच सांगत होतो मी लोकांना. ते सोनं बिनं सगळं जाऊ दे. आपण आठवते का आपण काल परवा मिसळ खायला गेलेलो? हां. तर तवाचे पैसे अजून तू मला दिले नाही. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा.